तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथील बसस्थानकाची दुर्दशा. पुणे हैदराबाद या रस्त्यावरती असलेल्या हायवेवरती असलेल्या गाव व माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांचे मूळ गाव असलेले अंदूर या ठिकाणी असलेले बसस्थानकामध्ये महिला व पुरुषांसाठी कसलीही बाथरूमची सोय नसल्याने या ठिकाणी प्रवाशाची हेळसांड होत आहे. या ठिकाणी मुख्य बाजारपेठ भरत असल्याने या ठिकाणी दररोज प्रवाशांची ये जा असते. मात्र या ठिकाणी कसल्याही सुखसुविधा नसल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या ठिकाणी अण्णासाहेब दराडे यांनी भेट देऊन सदरील संपूर्ण घटनेचा पंचनामा करून प्रशासनाचा व राज्यकर्त्यांचा निषेध व्यक्त केला आहे. तुम्ही इथले जाऊ का अंदूरचे? तिथं बाथरूमची व्यवस्था आहे का बस स्टँडला? नाही. अंदूरचा बाजार भरतोय तिथं व्यवस्था आहे का? समजा आता इथं बस स्टँडला नाही म्हणलं तरी दोन्हीक्षे तरी विद्यार्थिनी शिकायला येत असतील, विद्यार्थी आहेत, त्यांचं रोज येणं जाणं चालू असते. त्यांना जर समजा शौचालयाला जायची वेळ आली तर जायची आणि दूरच्या बस स्टँडला व्यवस्था आहे का? नाही. बाजारात तरी आहे का? अंदूरमध्ये कुठंतरी बाथरूमची व्यवस्था आहे का अशी जावं असं? तेच बोलत तुम्ही त्याला सांगू शकता. अडचण काय काही ते तुम्ही बोला ना. अडचणी तुम्हाला काय बोलायचं? पाहिजे आता त्या स्टँडला तर समजा बाथरूम बी नाही, काय सोयच हाल आहेत का नाही? मग वाईट वाटतं का नाही? समजा आपल्या म्हणजे घरची बाया माणसं असली, आपण बाथरूमला कुठं पाठवतो? कुणाची बी असू द्या, कुणाची बी आपलं सगळी माणसं आपली म्हणूनच आपली म्हणूनच. मावशी तुम्ही कुठला अंदूरला येतो? सारखं महिन्यात येतो. जाऊ कशाला येतो? बस स्टँडला आल्यावर बाथरूमची सोय आहे का? बाथरूमची सोय नाही, संडासची सोय नाही, पाण्याची सोय नाही. गाडी आलं गेलं पण सांगायला सोय नाही. आता महिलांनी हे तर कुठं जावं नेमकं? महिलांनी सरकारला जावं, सरकार आपल्या राहिलं पहिलं, मग येऊन जो सारखंच करतोय ते हलवला कामाला होते मी पहिलं हॅलो मेडिकल फाउंडेशन. मग पुन्हा नंतर मी म्हणजे माझं हे ठरवल्यानंतर काम जरा कमी झाल्यानंतर मग गावी गेले आता काजीबाग. बरोबर. मी तर म्हणजे कुदळच्या कापशीच्या घरचे. बाथरूमची व्यवस्था आहे का? नाही, पहिल्यापासूनच नाही इथं. किती वर्ष झालं तुम्ही येतो इथं? इकडं मी काय सांगलं, बाहेर आहे कुदावाडी सारखं. तुमचं पहिल्या वर्षानुवर्ष तुम्ही येतो? वर्षानुवर्षी पहिल्यापासून इथं बाथरूमची सोय नाही? नाहीच नाही. बाथरूम व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे इथं. मी नाही म्हणजे कसं कुठल्याही गाडी थांबते तिथं, कुठे हैदराबादहून येते, इकडून मुंबई गाडी येते, इथं थांबते. तिथं पाहिजे बाथरूमची सोय पाहिजे. वाईट वाटतंय का अशी सोय नाही? एवढी लोक वाईट म्हणजे आता वाईट वाटतंय, काय करावं असं वाटतंय. कुठून इकडून वाले इकडून माणूस निघते, बाया माणसाने कुठं जावं? कुठं जावं अवघड आहे. तालुका सांगली जिल्ह्यात देवासाठी तिकीट येतो अंदूरला. हा, अंदूरला देवासाठी येत असतो. आणि ज्यावेळी येतो इथं उतरतोय त्यावेळी त्याला दुरावस्थाच दिसून येते. पण आज होईल उद्या होईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही बघत असतो, पण तसं तशी ती परिस्थिती असते. शौचालयाची वगैरे काय नाही, इथं सुविधाच दिसतच नाही ना. मी बरेच वर्षापासून येतोय पण प्रलंबितच आहे सुविधा. मोठ्या हायवेमुळं आज होईल उद्या होईल असं आम्हाला एक वाटत होतं. माजी मंत्र्याचं गाव आहे. हा, मग ते कधी होतंय त्याची प्रत्यक्षात आम्ही करत बसलोय ना. फक्त माजी मंत्र्याचं गाव आहे आणि ही अवस्था आहे अशी. बिकट अवस्था. लेडीजचा प्रॉब्लेम आहे. गडी माणूस कसाही तो हँडल करू शकतो ना, पण खरी टेन्शन तर बायका माणसांनाच येणार. सोयच नाही बाथरूमची. सोय तर नाही ना, सोय तर नाही. आणि विचित्र गोष्टी तर दिसते. लाजिरवाणी वाटतं व्हावं, सगळ्यांची सोय व्हावी. आणि तसं बघितलं तर देवाचं क्षेत्र हे मोठं क्षेत्र आहे. त्या दृष्टीनं तिथं काही तर काय पालट व्हावं. बरोबर, असं व्हावं असं आम्हाला वाटतं. मी तुळजापूर तालुक्यातील अंदूर या गावी आहे. अंदूर हे गाव माजी कॅबिनेट मंत्री माननीय मधुकररावजी चव्हाण साहेब यांचं गाव आहे. आणि या गावातील बस स्टँड वरती मी बसलोय. इथं बस स्टँड मध्ये आतापर्यंत शौचालयाची व्यवस्था झालेली नाही. जे जुनं शौचालय होतं तुटकं फुटकं ते आताही दिसेल तुम्हाला, तर ते फक्त पुरुषासाठी लघवीसाठी जाण्या येण्याची व्यवस्था तिथं आहे. एक नवीन शौचालय बांधकाम चालू आहे. गेली 6 महिने वर्ष झालं इथले नागरिक सांगतात
ते काम तसंच अर्धवट पडलंय, ते काम पूर्ण नाही. खरं तर या अंदूरच्या बस स्टँडवरती इथं अंदूर हे खूप चांगलं शैक्षणिक संकुल आहे. त्या शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावून खूप सारे विद्यार्थिनी कायम इथं रोज त्यांचं येणं जाणं असतं. जर विद्यार्थिनींना शौचालयाला जायची वेळ निर्माण झाली, कधी बस एखादी उशीर झाला, तर त्यांनी नेमकं कुठं जायचं हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. बस स्टँड मध्येच नाही तर तुळजापूर तालुक्यातला खूप मोठा बाजार अंदूरला दर गुरुवारी भरतो. बाजारात सुद्धा महिलांसाठी शौचालयाला जाण्यासाठी इथं कुठलीही शौचालयाची व्यवस्था नाही. अंदूर या गावात खंडोबाचं तीर्थक्षेत्र आहे आणि हे गाव पूर्ण महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र आपलं खंडेरायासाठी हे परिचित आहे. राज्यभरातून भाविक इथं कायमस्वरूपी रोज येत असतात. पण इथं पुरुषांसाठीही आणि महिलांसाठी सुद्धा शौचालयाला जाण्याची व्यवस्था नाही. खऱ्या अर्थाने हे दुर्भाग्य आहे. इथले जे लोकप्रतिनिधी गेले वर्षानुवर्ष आजी असोत किंवा माझी असोत, ते साधं इतक्या मोठ्या गावाला, खंडेरायाचं मंदिर असलेल्या गावाला इथं शेकडो विद्यार्थी रोज जाणं येणं करतात. अशा ठिकाणी साधं शौचालय देऊ शकले नसतील तर नेमका विकास कोणाचा होतोय, विकास कसा होतोय आणि विकास कुठं होतोय हा प्रश्न आहे. मंत्री लोक मोठमोठ्या गप्पा मारतात. आपण महासत्ता होत असलेल्या चर्चा रंगतात देशभरात. जर आपण महासत्ता खरंच होतोय तरी तर आमच्या भगिनींसाठी, आमच्या महिलेसाठी शौचालयाला जाण्याची व्यवस्था आहे का, याची लाज खरं तर राज्यकर्त्यांना वाटली पाहिजे. त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी बस स्टँडवरती एक निषेध म्हणून तुमच्या भगिनी घेऊन दाखवण्यासाठी अंदूरच्या बस स्टँडवरती बसलेलो आहे. अंदूर गावचं बस स्टँड आहे. अंदूर हे माजी कॅबिनेट मंत्री मधुकरराव चव्हाण साहेबांचं गाव आहे आणि या बस स्टँडवरच हे हिरकणी कक्ष आहे. ह्या हिरकणी कक्षाची काय अवस्था आहे आपण बघू शकता. तुम्ही बघितलीच आहे अंदूरचं काय अवस्था. ते दाडू मारत नाही काही तुला त्यानं गोळा करून बाटल्या बाहेरला येतं ठेवतो आणि पुन्हा घेऊन जाते भंगार. तुम्हाला असं वाटतं का काल किंवा परवा 2-4-8 दिवसात 15 दिवसाची असतील रोज झाडू मारता रोज टाकते. तुम्ही जर बघितली अवस्था आता बघा, मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. बरोबर आहे. 6 महिने तरी चालू असल्यापासून याला कुलूपच होतं. आता एक तुटले वाटतं. ह्याच्यात कधी कोण दोन येतो दूध पाजले म्हणून येतो उघडे ठेवले येतो. हे कशासाठी, त्यासाठीच आहे ना, लेडीज साठीच आहे. त्याचा वापर आहे का पण त्याला कुलूपच होतं. आता एक तुटले म्हणून तुम्ही काढलो हे बात लॉकच आहे का नाही. हा लोक वापरासाठी असलं पाहिजे का नाही. मग जे जी बिकट अवस्था आहे ही, त्याचा एकतर महिलांनी आपल्या बाळांना दूध पाजण्यासाठी तर वापर तर नाहीच नाही. त्याच्या पलीकडे जाऊन ह्याला लॉक ठेवले. त्याच्या पलीकडे जाऊन इतकी दुर्गंधी याच्यामध्ये पाण्याच्या बाटल्या, कचरा, कागदी, रिकाम्या दारूच्या बाटल्या, हे सगळी बिकट अवस्था. आता ओढ्यात येते ते जाळवा मार ते करतील का सापात आहे. हा त्यांना जात हे योग्य वाटतं का तुम्हाला की जे आहे स्वच्छताच त्याच्या पलीकडे जिथे बस स्टँडवरती किती मुलं विद्यार्थी असतात तुम्हाला माहिती आहे. त्यांना इथं शौचालय आहे का. हे शौचालय अर्धवट 6 महिन्यावर जर असं पडले. ह्याच्या म्हणजे विद्यार्थी मुले किंवा महिला आल्या इथं किती गावचे लोक येतील सोलापूर जाण्यासाठी थांबते तिथं. मग खेडेपाडी येतात लोक. महिलांसाठी इथं शौचालयगृह नाहीच. माझी मंत्री कॅबिनेट मंत्री साहेबांचं गाव आहे तरी ही अवस्था. मला वाटतं तुळजापूर तालुक्यातला सगळ्यात मोठा बाजार इथे भरतोय असं आहे. बाजारामध्ये सुद्धा महिलांना जाण्यासाठी शौचालय